जय सद्गुरू. मी राहुल विस्पुते, नाशिक. आज आपण श्री उपासनी साई वाकसुधा भाग पहिला मधील अध्याय क्रमांक 26 याचे आज आपण श्रवण करणार आहोत. सखे 1845 मिती पौष शुद्ध 2 मंगळवार, तारीख 8 जानेवारी सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ षडविशो अध्याय प्रारंभ. सेवा धर्माचा प्रकार. एक गृहस्थ आपल्या मंडळीसह दर्शनास येऊन पूजा करीत असता महाराज म्हणाले, एका गावात एक श्रीमंत गृहस्थ होता. मोठी संतान नव्हते. उभयता नवरा बायकोच होते. तो गृहस्थ मोठा भाविक होता. श्रीमंत जरी होता तरी त्याला मुळीच अभिमान नव्हता. सर्व रीतीने अनुकूलता होती. तरी परमेश्वराची सेवा करण्यासाठी लागणाऱ्या सामानाची सिद्धता तो स्वतःच करी, लाजत नसे. तो शंकराचा एकनिष्ठ भक्त होता. म्हणून नित्य शंकरास एकादशीनी अभिषेक वगैरे करी. उपकरणी धुवून गंध उगाळणे वगैरे सर्व गोष्टी स्वतःच करी. संतान नव्हते म्हणून तो त्या प्रित्यर्थ ही सेवा करीत नसे, तर सेवा करून शेवटी शिवपदाला जावे, मुक्ती मिळावी हा त्याचा उद्देश होता. या कामी तो दुसऱ्याची मदत घेत नसे. बिल्वदल वाहिल्याशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही असा त्याचा संकल्प असे. बेलाचे झाड जवळपास नसून त्याच्या गावापासून कोसभर अंतरावर बेलाचे झाड होते. मोठ्या पहाटेस उठून स्नान करून सोवळ्याने कोसभर त्या झाडापाशी जाऊन आपल्या हाताने बेल तोडून नित्य आणावायचा व शंकरास व्हावायचा असा त्याचा नियम असे. मरेपर्यंत त्याने आपला हा नियम चालविला. ज्यावेळी त्याचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपल्या बायकोस बोलावून सांगितले की माझा अंतकाळ आला आहे. मरणमुख अवस्था जरी आहे तरी बिल्वदल वाहण्याचा माझा नियम टळला नाही. याकरता तूही पुढे हा नियम पाळ असे सांगून त्याने प्राण सोडला व तो शिवपदाला गेला. नवऱ्याच्या पाठीमागून त्याच्या बायकोने त्याचा नियमाप्रमाणे बिल्वदल वाहण्याचा नियम चालू केला. परंतु आता त्या स्वतंत्र बाईसाहेब बनल्या होत्या. त्या बाईसाहेबांनी पूजेची तयारी करण्यास ब्राह्मणास सांगावे. त्या ब्राह्मणाने बाईसाहेबास स्नानास पाणी द्यावे, निसाव्यास लुगडे चुनून हातात द्यावे, आसन मांडावे, उपकरणी घासावी, गंध उघडावे, अशी पूजेची तयारी करावी. मग त्याने शंकराची पिंडी तांबणात ठेवून पाणीही त्यानेच घालावे व बिल्वदल व अक्षता बाईसाहेबांच्या हातात दिल्यावर त्यांनी म्हणजे बाईसाहेबांनी आसनावर बसून भेटीस आलेल्या मंडळींशी गप्पागोष्टी करत ते बिल्वदल मात्र पिंडीवर व्हावायचे. तेही गोष्टी बोलत असता इकडील शुद्धी असेल तर आरती ब्राह्मणानेच लावायची व नैवेद्य आणून पुढे ठेवल्यावर कसा तरी तो नैवेद्य बाईसाहेबांनी दाखवायचा. एकंदरीत त्या ब्राह्मणाने सर्व पूजा करावी. बाईसाहेबांनी जवळ बसून मात्र राहावे. नवऱ्याने सांगून ठेवल्याची ही व्यवस्था पुष्कळ दिवस असा क्रम चालू राहिल्यानंतर एकदा तिचा नवरा तिच्या स्वप्नात येऊन रडू लागला व त्याने तिला मारले व शंकराची पूजा माझ्यासारखी करीत नाहीस, मला दुःख होत आहे, मला शिवपदात जाता येत नाही, याकरता माझ्यासारखी पूजा चालीव असे सांगितले. पुढे त्या बाईने सर्व अभिमान व बाईसाहेबपणा सोडून देऊन नवऱ्याच्या सांगण्याप्रमाणे स्वतः बिल्वपत्र आणून सर्व पूजा साहित्य स्वतः तयार करून पूजा करावी असा नियम चालू केला. काही दिवसांनी तिला साक्षात्कार झाला व ती शिवपदास गेली. सारांश, ज्याचे त्याने करावे, दुसऱ्याचे उपयोगी पडत नसते. परंतु काही पुण्य परिवाराच्या योगी पदरात पडते व काही स्वतः करावे लागते. ज्याचे त्याने जेवावे व ज्याचे त्याने परसाकडे जावे लागते. एकाने जेवून दुसऱ्याचे पोट भरत नाही व एकाने जेवावे व दुसऱ्याने परसाकडे जावे असे होऊ शकत नाही. तसे पूजा, अर्चा, सेवा इत्यादी कामे स्वतः करावी. कारणाने कोणाची असो काम करावे, परंतु करून घेणाऱ्याने मात्र करून घेऊ नये. तुम्ही लोक माझी सेवा करता परंतु ती मला आवडत नाही. मी हातोहाती स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यात यत्किंचितही त्रास देऊ देत नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत किंवा माझे काही दुःखद खूपच असल्यासही मी कोणास त्रास देत नाही. जर कोणी माझ्या स्वतःसाठी काही करू लागले तर मी त्याचा निषेध करतो. तुम्ही लोक मला म्हणता, बाबा सेवा करू द्या, पण माझी कामगिरी ती काय करणार? काय माझे लुगड्या चोळी धुवायची, विणीफणी करायची किंवा खाऊ पिऊ घालण्याकरता स्वयंपाक करायचा, अथवा माझे धोतर लंगोटी धुवायची, पूजेची मांडावायची किंवा स्नान घालावायची? काही नाही, माझे काहीच राहिलेले नाही. माझे हातपाय दुखत नसता कित्येक उगाचच दाबत बसतात. अशा दाबनाने विनाकारण त्रास मात्र होतो व दुखत नसलेले अंग दाबून दुखू लागते. सेवेसाठी देवाने माझे काहीच ठेवले नाही.
तुम्ही होऊन मला देव मानतात व दुसरे काही सेवेचे साधन नाही म्हणून माझे अंग दाबीत बसता. मी काही कोणास सांगत नाही, उलट हाकलून देतो. सेवेची काही स्थिती ठेवलीच नाही, पिंजरा करून आत बसलो. आता सेवा धर्माचा ज्याला करणे असेल त्याने प्रत्यक्ष सत्पुरुषाची सेवा घडत नाही म्हणून काहीतरी सत्पुरुषाचे ठरवावे आणि त्या द्वाराने सेवाधर्म करीत राहावा, असेच पूर्वपार चालत आले आहे. जसे बाबांचे देऊळ, बाबांचा बगीचा, बाबांच्या गायी वगैरे असे बाबांचे जे अनायासेच भक्तांच्या द्वारे जमते त्याची यथायोग्य व्यवस्था ठेवणे म्हणजे बगीचा असल्यास झाडाझुडास पाणी घालणे वगैरे, देऊळ असेल तर झाडझूड पूजा अर्चा करणे वगैरे, गायी असतील तर त्यांची व्यवस्था ठेवणे वगैरे, त्याचे जे जे काही म्हणून ठरले गेले असेल त्याची त्या सत्पुरुषास समाधान वाटेल अशा रीतीने योग्य व्यवस्था करणे म्हणजेच त्यांची सेवा केली असे होते. पूर्वी ही जागा फार वाईट होती. त्यावेळी जी मंडळी येत असत ती तशा जागेतच राहत असत. आता तुम्हाला फार आरामाची व सोयीस्कर अशी जागा झाली आहे. काही काही देव किंवा सत्पुरुष इतक्या अडचणीच्या जागी जाऊन बसतात की त्यामुळे त्यांच्याकडे जाणाऱ्यांना त्रास सोसावा लागून त्यांना फलप्राप्ती व्हावी. इतका त्रास भोगून जे जातात त्यांनाच काहीतरी सेवा घडते. बद्रीनारायण किंवा सप्तशृंगी इत्यादी अवघड ठिकाणी देव किंवा सत्पुरुष जाऊन बसले. ते भक्त लोकांस काही कष्ट व्हावे म्हणून बसले आहेत आणि देवासाठी कष्ट सोसल्याशिवाय देवाची प्रसन्नता होऊन सेवेचे फळ मिळत नसते. म्हणून काही सत्पुरुष चांगल्या जागेत किंवा शहरात बसत नाही. भक्तांना काही कष्टांची सेवा व्हावी व त्यायोगे त्यांना फलप्राप्तीही लवकर व्हावी या उद्देशाने अवघड व गैरसोयीच्या जागेत बसलेले असतात. साईबाबा शिर्डीसारख्या लहानशा खेड्यात ज्या ठिकाणी सगळी गैरसोय अशा ठिकाणी बसले होते. मलाही येथे स्मशानात बसण्याची पाळी आली. येथे पूर्वी फार भयान व भयंकर अशी जागा होती. गावचे लोकसुद्धा येथे येत नसत. अशा अडचणीच्या जागेमध्ये सुद्धा कष्ट सोसून जे येतात त्यांना मात्र खरा लाभ होत असतो. सुखासुखी काही भेटत नाही. पूर्वी चांगले चांगले मोठे लोक व पारशी वगैरे येत ते झाडाखाली स्वयंपाक करीत असत. त्यांना बसाव्यास जागा नव्हती. मी त्यांना म्हणत असे, तुम्ही कशा करता इतका त्रास घेता? ते म्हणत, आम्ही चैनीसाठी आलो नाही, तुमच्यासाठी त्रास सोसून काही सेवा घडावी म्हणून आलो आहोत. पूर्वी खाण्यापिण्याचीही काही व्यवस्था नव्हती. आता तर पुष्कळ सोयी झाल्या असून तुम्ही मला विचारता, बाबा कोठे कोठडी नाहीस, कोठे राहू? तर मी म्हणतो, तुम्ही देवासाठी आला आहात तर कोठेही राहून काम भागून घ्यावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे सुखासाठी अगोदर दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो, त्याशिवाय सुखाचा अनुभव येत नाही. व सुखासाठी पतित अवस्था स्वीकारावी लागते. पतित म्हणजे सर्व प्रकारे मनाने अत्यंत नम्र जो असतो व देवादिकांच्या ठिकाणी अत्यंत नम्रपणाने नेहमी शरणात असतो तो, किंवा अत्यंत दुःखाने जो नम्र झालेला असतो तो, म्हणजे सर्व प्रकारांनी निराभिमान वृत्तीचा झालेला असतो तो पतित. व अशा पतिताचाच उद्धार करण्यासाठी भगवान त्याच्यापुढे येतो. अशांचा तो उद्धार करतो, म्हणजेच वरच्या श्रेष्ठ खऱ्या सुखात घेऊन जातो. म्हणून त्याला पतितोद्वारी असे म्हटले गेले आहे. व अशी पतित अवस्था म्हणजे निर्भिमान अवस्था कष्टकारक सेवेचे योग्य होते. इतक्यात एक गृहस्थ दर्शनास येतात. त्यांना उद्देशून महाराज म्हणाले, कोणाचाही जीव माझ्या ताब्यात आल्याशिवाय मी काही करत नाही. आपल्याला जर दागिना दुरुस्त करावायचा असेल तर सोनाराच्या घरी जाऊन तो दागिना त्याच्या ताब्यात द्यावा लागतो. कपडे धुण्यास धोब्याच्या ताब्यात द्यावे लागते. ते दिनस जातील की काय असा संशय असल्यास देऊ नका. आपणास विद्या कला नाही व दुसऱ्यांच्या ताब्यात द्यावयाची हिंमत नाही तर काम कसे होईल? याकरता जोपर्यंत आपला जीव सत्पुरुषाच्या ताब्यात दिला नाही तोपर्यंत काही काम होणार नाही, किंवा सत्पुरुषाने तरी तो ताब्यात घेतला पाहिजे. असे दोन प्रकार आहेत. येथील स्थितीमध्ये दोन्हीही नाही. कोणाचे जीव ताब्यात घेण्याची व स्वच्छ करण्याची मला जरुरी नाही, पण तुम्ही जर मला तसे बनवाल तर मात्र बनावे लागेल. तुम्ही मला सोन्यासारखे दिसता, परंतु तुम्हाला जर तुम्ही हिणकस सोने आहात असे वाटत असेल तर ते सुधारून घेतले पाहिजे. आपला जीव बिघडला आहे, तो दुरुस्त करून घेतला पाहिजे. रोगी डॉक्टरांच्या ताब्यात आपले शरीर देतो, त्याशिवाय तो सुधरत नाही. देह मन जीव जिजवण्यासाठी देवळात पहाऱ्याची व्यवस्था आहे. येथे गोष्टी ऐकून काही सार्थक होणार नाही. गोष्टी प्रिय असाल तर काही होणार नाही. बाबाला कोणाचे चांगले किंवा वाईट करण्याची गरज नाही. तुम्ही देवाच्या पायी झिजल्याशिवाय काही होणार नाही. गोष्टीचे वर्मही समजणारा एखादाच असतो. काही लोक माझा हुरूप वाढवणारे असतात व काही अडथळा आणणारे असतात. याकरता आपली पूजा करावी व जावे, गोष्टी ऐकण्यात वेळ घालू नये. देवळात भजन प्रदक्षिणा कराव्यात. भजनात नेहमी तल्लीन होऊन जावे, म्हणजे काही होईल. आपल्याला अधिकाराप्रमाणे राहावे.
करणी कराल तर फळ. करणीप्रमाणे फळ मिळते. आपल्याला स्नान करणे, कपडे धुणे असेल तर नदीवर जाऊन उगीच बसलो तर कपडे धुतले जातील काय? तर नाही. नदीस म्हणावे कसे, माझे कसे, तर धुणे धुतले जातील काय? नदीवर काही बायका धुत असतात व काही उठवळ बायका गोष्टी बोलत बसतात व धुणे तसेच राहते. दुसरी एखादी आऊ म्हणते, उगीच बसल्याने काम कसे होईल? मग कसे तरी खळबळून होऊन जायचे व नुसती नदीची शोभा पाहण्यासाठी व हवा खाण्यासाठी गेले तर मग असो. कपडे धुवायचे म्हणजे 4 वस्तूंना त्रास सोसावा लागतो व झिजावे लागते. कपडे आपटून धोपटून कपड्यांना त्रास द्यावा लागतो म्हणजे झिजावे लागते व धुणाराही श्रम करून घामाघूम होऊन जातो म्हणजे तोही झिजतो. तिसरे, पाण्यालाही त्रास द्यावा लागतो, ते संतपणे वाहत असते. तुम्ही धुण्यास जाऊन पाण्याची खळबळ उडवून उत्पन्न करून त्यात घाण टाकतात. चौथा त्रास दगडाला सोसावा लागतो. तो आपल्या मूळ स्वरूपात खडबडीत असतो, तो तुमच्या धुण्याने चोपडा होऊन जातो. असा चौघांनाही त्रास सोसावा लागतो. तेव्हा कपडा साफ होतो. नुसते धुणे घेऊन नदीवर गेल्याने थोडेच भागते. तसे सत्पुरुषाजवळ ज्या करावयाच्या त्या केल्या पाहिजेत. सेवा म्हणजे आपल्या जीवाला त्रास सोसायला पाहिजे. ऐहिक सुखासाठी जसा आपण त्रास सोसतो तसा परमार्थासाठी सोसला पाहिजे. वरील धुण्याच्या उदाहरणाप्रमाणे व्यावहारिक सुखासाठी देखील आपल्या शरीर, मन, जीव व द्रव्य या 4 प्रकारांनी झिजावे लागते. कोणाला द्रव्याचे गाठोडे मिळवायचे किंवा व्यापारधंदा करायचा असेल तर त्यासाठी हेलपाटे घालावे लागतात, येरझाऱ्या कराव्या लागतात, कष्ट करून त्रास सोसून शरीर झिजावे लागते. तसेच मनानेही झिजावे लागते. दुसऱ्या विषयाकडून मन काढून त्याच कामाकडे लावावे लागते. दुसरे विचार सोडून मनाला त्याच कामासाठी झिजावे लागते. त्याचप्रमाणे जीवानेही झिजावे लागते. मनात व जीवात फार फरक नाही, थोडा फरक आहे. जीवाने झिजावयाचे म्हणजे काय? तर आपल्यास नोकरीकरता किंवा आणखी काही कामासाठी एखाद्या साहेबाकडे जावे लागते व तेथे गेल्यानंतर साहेबाला फुरसत न मिळाल्यामुळे किंवा आपले काम लवकर न झाल्यामुळे जास्त वेळ थांबावे लागते. साहजिकच खाण्यापिण्यास उशीर होतो व काम झाल्याशिवाय हालताच येत नाही. अशा स्थितीत इतका वेळ उपाशी तापाशी राहून ऊन तहान इत्यादी सहन करून आपण जीवास त्रास देतो ते जीवाची झिजणे झाले. अशाच प्रकारे दव्यानेही आपणास झिजावे लागते. आपल्या सुखासाठी किंवा एखादे संकट आले असता ते निवारण करण्यासाठी. त्याचप्रमाणे परीक्षा पास होणे, रोग झाल्यास तो बरा करणे, नोकरी मिळवणे इत्यादी कामांसाठी द्रव्य खर्चावे लागते. ही द्रव्याची झीज होय. ऐहिक सुखासाठी या 4 अवस्थांनी आपण झिजत असतो. तसे परमेश्वर प्राप्तीला म्हणजे खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी मनुष्याने झिजावे. ऐहिक सुख वाटेल तितके घ्या, पण इकडील सुख भोगावायचे असेल तर देव म्हणतो, व्यावहारिक सुखासाठी फार दुःख भोगून क्वचित सुख मिळते व तेही शाश्वत नाही. यासाठी माझे शाश्वत व खरे सुख पाहिजे असेल तर व्यवहारात जसे झिजता तसे माझ्या प्रित्यर्थ झिजा. जर माझ्यासाठी या 4 रीतीने झिजाल तर थोडक्या श्रमाने फार सुख येईल. इकडे कसे झिजावे? तर देवाजवळची कष्टाची कामे करावी. ती अशी की देऊळ बांधण्यासाठी चुना, माती, दगड, विटा इत्यादी वाहने, नित्य देवालयासंबंधी जागेत चढामार्जन करणे इत्यादी सेवा ही शारीरिक श्रम होय. अशी पुष्कळ कामे आहेत. त्यापैकी नामस्मरण करीत टाळ घेऊन उभयताने भजन करणे किंवा प्रदक्षिणा करणे वगैरे अशी शारीरिक कष्टाची देवाची सेवा पुष्कळ प्रकारची आहे. त्यायोगे शरीर, मन व जीव यांनी झिजल्यासारखे होते. ईश्वरासंबंधी काही शारीरिक कामे ती कोणतीही कशी असतो ती करीत जावीत. मी स्वतः शरीराकडे न पाहता पाणी वाहिले, सडकेवर काम केले, लोकांचे दळण दळिले, धुणे धुतले. ही सर्व कामे थोडा वेळ केली नसून पुष्कळ वर्षे केली आहेत. जीवाने मरत होतो. टोपली वाहता वाहता डोक्यावर बेंडी आली होती. मान अपमान पाहिले नाहीत. मला देवाचे घर व तुमची घरे सारखीच होती. ब्राह्मणापासून भंग्यापर्यंत मला एकसारखेच दिसत होते. म्हणून कुठेही ईश्वराचे काम समजून शरीर, मन, जीव, द्रव्य याकडे न पाहता झिजत होतो. तुम्ही मागे मागे करता मग देव कसा भेटणार? पूर्वी उदाहरण दिल्याप्रमाणे जसे वरील दडपण काढून पाणी उघडे कराव्यास पाहिजे तसे पुष्कळ जन्माची घाण पाप साठून जे खऱ्या सुखाचे ठिकाणी झाकण गेले असेल ते या 4 रीतीने झिजल्याशिवाय वरील दडपण निघून मिळणार नाही. नुसत्या गोष्टी ऐकून, ग्रंथ वाचून, पोथ्या वाचून काही होणार नाही. पोथ्या वाचणे काय, पाठांतर करणे काय किंवा येथील गोष्टी ऐकणे काय, एकच. भाराभर वाचले ग्रंथ, परी न कळे त्याचा अर्थ, न सुचे आत्मखुनेचा पंथ, उपजे जंत पुनः पुन्हा. श्रीकृत. याप्रमाणे नुसते ऐकून काही होत नाही. अर्थ समजून कृती करावी लागते. आम्ही म्हणतो ऐकल्यासारखी कृती करा.
त्याशिवाय ऐकण्याचा व वाचण्याचा काही उपयोग नाही. ग्रंथातील हेच तर आहे की असे वागावे, तसे वागावे, अमक्याने असे वागून अमुक कृती करून सुख मिळवले इत्यादी. ते वाचून जर कृती केली नाही तर सर्व व्यर्थ आहे. आगगाडी कशी करावी हे ज्या ग्रंथात लिहिले असेल तो ग्रंथ रोज आपण वाचितच गेलो व काही कृती केली नाही तर आगगाडी तयार होईल काय? वाचण्यापेक्षा एखाद्या माहितगार बरोबर किंवा त्याचे पाहून कृती करीत गेल्यास उपयोग होईल. पोथ्या इत्यादी वाचून कृती केली नाही तर त्या काय कादंबऱ्या किंवा इतर करमणुकीची साधने आहेत? त्यापासून करमणूक थोडीच करून घ्यायची आहे. गुरुचरित्राचे पारायण केले, दासबोध पुष्कळ वेळा वाचला, परंतु काही उपयोग झाला नाही. आता कसे करू असे म्हणत कित्येक माझ्यापाशी येतात. मग आता कादंबऱ्या वाचा असे सांगण्याची पाळी येते. करीसी जरे करणी तरीच मिळे तरणी, मग भेटेल रमणी अक्षय पर्वणी सुखाची. श्रीकृत. याचा अर्थ की ग्रंथात जे लिहिलं आहे त्या कृती आहेत. आपल्याजवळ काही साधन नाही, काय व कसे करावे हे समजत नाही, कोणी सांगणारा नाही, अशी उणी असेल तर पूर्वीचे महात्मे व अवतारी पुरुषांनी जगाच्या कल्याणासाठी ईश्वर प्राप्तीच्या करण्या कृती ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण करीत राहिले पाहिजे. ज्याला माहीत असेल, कोणी दाखवणारा असेल किंवा येण्याचे पाहून आपणास करता येत असेल तर ग्रंथ वाचण्याचे काही कारण नाही. त्यात सांगितल्याप्रमाणे किंवा माहितगाराने दाखवल्याप्रमाणे किंवा दुसऱ्याचे पाहून जर करणे करशील तर तुला तरणी म्हणजे नाव मिळेल. या भवसमुद्रातून तरून जाण्यासाठी तरणी म्हणजे नौका मिळेल. पण केव्हा आता कृत करशील तेव्हा. तरणी म्हणजे नाव व नौका किंवा सूर्य. भवाला समुद्र कल्पले तर तो भवसागर तरून जाण्यासाठी तरणी म्हणजे नाव व भव म्हणजे तम अंधकार अशी कल्पना केली तर तरणीचा अर्थ सूर्य असा आहे. अशी तरणी म्हणजे नाव मिळाल्यावर किंवा असा सूर्यप्रकाश मिळाल्यावर त्या आधारे आपणास रमणी भेटेल. ज्या अर्थी सत्पुरुष नेहमी रममाण होतात, तेथे निरंतर व अक्षय सुखाचा अनुभव येतो, ती अवस्था भेटणे म्हणजे रमणी. ती कशी तर अक्षय पर्वणी सुखाची. कधी शयन होणाऱ्या सुखाचा पर्वकाळ येथे असतो. व्यवहारात जेव्हा एखाद्याला सुखाची सर्व साधने पूर्णपणे उपलब्ध असली म्हणजे आपण सुखाचा पर्वकाळ आहे असे म्हणतो. अशा रीतीची रमणी भेटेल केव्हा तर करीसी करणे तेव्हा. न करणे नर करणी करे तो नरका नारायण हो. सारांश करणीवर सर्व आहे, नुसतं वाचण्यात किंवा ऐकण्यात काही नाही. म्हणून सांगतो बाबांनो, येथे येऊन स्वस्थ बसाल, विनाकारण काळ घालवाल तर नदीवर धुणे घेऊन जाऊ न धुता संध्याकाळी परत घराला येण्यासारखे आहे. काही लोकांचे इकडे येणे जाणे अशाच प्रकारचे आहे. पाप टाकण्याची जागा. येथे लोकांनी आपल्या जवळील वेडेवाकडे घाण टाकण्यासाठी यावायचे असते. चांगले कुणी टाकत नाही. आम्ही बदाम खडी साखर नारळ फळावळ मेवा मिठाई चांगले पदार्थ टाकण्यासाठी आणतो. शेकडो रुपये देतो. ज्या योगी बाबा खुश होतील असे वाटत असते. तर अरे बाबाला खुश करण्यासाठी येतात की त्रास देण्याकरता येतात हे समजून घ्या. आपल्याजवळ देणे किंवा टाकणे म्हणजे तुमच्या अनेक जन्मजन्मांची घाण म्हणजे पातक ते आहे. जसे चांगले जेवण झाल्यानंतर पोटात त्याचा जो मळ झाला असतो तो टाकण्याकरता पायखान्यात जावायचे, तसे तुम्ही जे सुख भोगत असाल त्याचा हे पदार्थ म्हणजे मळ. जेवणापासून जो मळ उत्पन्न होतो तो तुम्ही पेटीत न ठेवता पायखान्यात टाकतात. तसे हे ठिकाण घाण टाकण्याचे आहे. तेव्हा हा माझा पिंजरा म्हणजे पायखाना व जन्मजन्मेचे पाप म्हणजे घाण टाकण्याचा हा पायखाना आहे. ते घाण टाकण्यासाठी तुम्ही येथे येता. विष्ठेचा धनी कोण तर सफाईवाले. तसे तुमच्या पापाचा घनीभावाचा धनी मी. मग मी भंगी झालो काय? किंवा तुम्ही मला भंगी बनवली? तुम्ही मला देव मानतात, देवाला घाण काढण्यासाठी सांगतात. देवापुढे हात जोडून का उभे राहतात? तर नुसते गोड बोलून मतलब साधण्यासाठी. आपल्या जीवाला जास्त झीज न पडता सहज काम व्हावे म्हणून हात जोडतात. जीवाच्या वस्तू खर्च होऊ नये, तन मन धन यापैकी काही खर्च होऊ नये व आपली घाण व पाप त्याने काढून घ्यावे म्हणून आपल्या मोठेपणा दिला जातो. वस्तुतः मोठेपणा नाही, हलकेपणा आहे. जो ईश्वराला दोस्त करू पाहतो तो आपली विष्ठा काढण्यास ईश्वराला भाग पाडत नाही. देवाच्या गैरसोयी दूर न करता आपल्याच गैरसोयी दूर करण्यास जो तो पाहत असतो तो खरा भक्त झाला. तर त्याच्यासाठी परमात्मा स्वतः होऊन त्याच्या घरी जाऊन गुप्त किंवा प्रत्यक्ष रीतीने त्याचा मळ काढण्यास तयार होतो. खरा भक्त न होता दुसरे माझे पाप काढा असे म्हणणे म्हणजे नदीवर गाथोडे घेऊन जाऊन माझे पांघरून धुऊ असे नदीला म्हणण्यासारखे आहे. बरे, आम्हाला तुम्ही सफाईवाले बनवता तर बना, काही हरकत नाही. आजपर्यंत हेच काम केले. प्रत्यक्ष पायखाने साफ केले व आताही पापरूपी घाण काढीत आहे व वेशही तसाच भंग्यासारखा आहे. वर्तणुकी तशीच आहे. म्हणजे स्नान नाही, स्वच्छता नाही, पण असे केल्याशिवाय गती नाही.
बसण्याच्या गादीवर, तिजोरीत किंवा स्वयंपाकघरात आपण घाण करू काय? तर नाही. गावात घाण न साठवता सरकारी कुंडीतच टाकली पाहिजे. दुसऱ्या दुसऱ्या चांगल्या ठिकाणी टाकता येत नाही. तसे पापरूपी केर जन्मजन्मापासून शरीररूपी शरीरात साठला आहे. आपल्या वाडवडिलांचा देखील केर कचरा काढून टाकण्यास ठिकाण पाहिजे. तो केर कोणीही घेत नाही. घरची माणसे घेत नाहीत. वाल्या नारदाने सांगल्यावरून त्याने आपल्या मुलाबाळास व इतर कुटुंबातील माणसास आपल्या पापाचा भागीदार होण्याविषयी विचारणा केली असता त्याने त्यास साफ उत्तर दिले की तू जे धन दौलत संपादन करतोस त्याचा भोग भोगण्यास व सुखाचा भाग घेण्यास आम्ही तयार आहोत. कर्माने द्रव्य कमावून तू आम्हाला खाऊ घाल असे आम्ही पापकर्माने द्रव्य कमवून तू आम्हाला खाऊ घाल असे काही आम्ही तुला सांगत नाही व तशा दृष्ट कर्मापासून आमची संमती नाही. म्हणून तुझे पाप तूच भोगले पाहिजे. आम्ही ते घेणार नाही. सुखाची बाजू कोणीही घेईल पण पाप कोणी घेत नाही. हे जसे तसे तुमच्या जन्मजन्मीचे पाप व वाडवडिलांच्या व मुलाबाळांचे पाप कोणीही घेणार नाही. ते टाकण्याकरता ईश्वरी संकेताने अशी जागा झाली असते अशी जशी या पिंजऱ्याची आहे. कोणी परमेश्वर तुमचा कनवळू आला पाहिजे त्याने तुमची घाण काढण्यासाठी हा हा भाग बनवला आहे. मी गमतीदार गोष्ट सांगत नाही, खरी ती स्थिती सांगतो. तुमची घाण टाकण्यासाठी ही जागा आहे, परंतु या ठिकाणी तुम्ही घाण टाका असे मी तुम्हाला सांगत नाही. जसे पायखान्यात घाण टाका असे तुम्हाला असं म्हणत नाही. तुम्हाला जर त्या घाणीपासून त्रास होत असेल व ते पाप तुमच्या वाडवडिलांस व मुलाबाळास नडेल असे वाटत असेल तर ते तुम्ही टाका. पाप निराकार आहे. ज्या विषय वस्तूंवर आपले प्रेम आहे ती पापरूपी आहे हा सिद्धांत आहे. त्या वस्तूवरील किंवा विषयावरील प्रेम व त्या वस्तू ही पापरूपच आहेत. त्या विषयानेच वस्तूचेच ते पाप काढून टाकायचे असते. ती पापरूपी वस्तू टाकायची जागा येथे असेल तेथे टाकावी. काही सत्पुरुष राजयोगी असतात. त्यांच्याकडून परिणामी पापाचे फळ देणाऱ्या किंवा पापाची उत्पत्ती करणाऱ्या अशा खोट्या पुण्याचे हरण केले जाते आणि खऱ्या सुखाचा लाभ देणारे पुण्य त्यांच्याकडून भक्तांना मिळते व भक्ताकडून आलेल्या पापाचा उत्पन्न होणाऱ्या पुण्याच्या योगे त्यांचा विलासाचा भोग लोकांत दिसून येतो. असे जरी झाले तरी राजविलासी सुख भोगल्यामुळे लोकांप्रमाणे राजविलासी सत्पुरुषांचे काही बिघडत नाही. त्यांचा योगायोग तसा असतो. पाप पुण्य दोन्ही हरण केल्याशिवाय जन्म मरणाच्या फेऱ्यातून प्राणी मोकळा होत नाही. येथे चर पाप हरण केलेच पाहिजे. शिवाय पापाचे फळ देणाऱ्या व पापाला उत्पन्न करणाऱ्या अशा खोट्या पुण्याचे हरण केले पाहिजे व त्यायोगेच आम्ही अनेक दुःखभोग असे जगात दिसतो व तुम्हास खऱ्या सुखाकरता तेच पाप पुण्य आमच्याकडून शुद्ध होऊन तुमच्याकडे आपोआप येते असा नियम आहे. राजयोगी व दुःखयोगी हे उलटसुलट पण दोघेही एकच आहेत. तुम्ही काही वस्तू येथे टाकली तर ती घाण टाकली असे झाले. कोणी मला प्रसाद मागतात, जे दिले ते घेण्याची इच्छा करतात. एखादा घास तरी द्या, खडी साखरेचा खडा तरी द्या असे म्हणतात. पण हे काय तर आपण पापरूपी घाण जी टाकली तीच परत घेणे होय. प्रेमाची वस्तू टाकावी लागते कारण ती पापरूप आहे व ती टाकली म्हणजे घाण टाकली असे होते. तन मन धन हे गुरुस अर्पण करणे म्हणजे त्यावर असलेले पापरूपी प्रेम अर्पण करणे होय. पापाशिवाय जन्म येत नाही. फालतू कर्म म्हणजेच पापच. ज्या वस्तूनं प्रेम आहे ती वस्तू व ते प्रेम पापरूपच आहे. शरीरावर व मनावर प्रेम असते म्हणून तेही पापच. ते जेव्हा पूर्णपणे अर्पण केले जाईल तेव्हाच आपण शुद्ध राहतो. प्रसाद म्हणजे काय? अशा प्रकारच्या वस्तू जर आपण घाणीसारख्या टाकून दिल्या तर प्रसादाची इच्छा का करावी? घाण टाकल्याबरोबर आपणास किळस येते. तसे जे देवास किंवा सत्पुरुषास अर्पण केले जाते त्याला पापरूपी घाण समजून त्याची इच्छा करू नये. पापनाशाचा हा उपाय आहे. ते विषय दूर झाल्यावर त्यावर दृष्टी ठेवू नये व बाबांनी ती विषयवस्तू देऊ नये. मग सद्गुरू प्रसाद म्हणजे काय तर ते बदाम खडी साखर इत्यादी जिन्नस प्रसाद नव्हे. प्रसादस्तु प्रसन्नता म्हणजे सद्गुरूचा व परमेश्वराचा आत्मा आपल्याजवळ येऊन बसणे. आसन्न म्हणजे जवळ येऊन बसणे. प्रसन्न म्हणजे परमात्म्याचा आत्मा आपल्याजवळ येऊन बसणे व सुखाचा अनुभव येणे. लोक बोलत असता तुम्ही ऐकले असेल की अमुक एकाने अनुष्ठान केले व देव त्यास प्रसन्न झाला. याचा अर्थ काय तर देव त्याच्या हृदयात सुखरूपाने जाऊन बसला. देवाच्या जवळील सुख आपल्याकडे येणे म्हणजेच सुखाचा अनुभव येणे. याचेच नाव प्रसाद. तुमचा अधिकार झाला. सुख घेण्याची तुमची जागा मोकळी झाली म्हणजे सद्गुरू प्रसन्न होतील व तेच सुखरूपाने तुमच्या हृदयात येऊन बसणे म्हणजे तोच खरा प्रसाद किंवा भक्तांच्या कल्याणासाठी सद्गुरूकडून बऱ्या वाईट करण्याच्या योग्य तो उघड किंवा गुप्त रीतीने प्रयोग केला जातो त्याचे नाव प्रसाद. समजा एखाद्या भक्तावर काही संकट आले आणि तो फार काळजीत पडला असला तर त्याने सद्गुरू किंवा परमेश्वराचा धावा केला म्हणजे त्याच्या स्वप्नात जाऊन त्याला धीर देऊन उभय वचन देतात किंवा एखाद्या
सुधारणेसाठी स्वप्नात रागवल्यासारखे दाखवून मारे दिल्याचे दाखवतात. अशाचपैकी अनेक कोणत्याही प्रकारे स्वप्नात म्हणा का इतर गुप्त प्रकारे म्हणा बरा वाईट प्रयोग किंवा साक्षात्कार झाला तर त्यालाही प्रसाद म्हणावा. तसेच उघड रीतीने प्रत्यक्ष तोंडावर शिव्यागाळी देऊन मारहाण करणे किंवा प्रत्यक्ष बोलून त्याला ठरले असा उपदेश करणे किंवा प्रत्यक्ष दृष्टी फेकून हृदयात काही इशारा करणे, ज्याचा जसा अधिकार असेल त्या अधिकाराप्रमाणे त्याच्याकडून होणारे प्रयोग त्यालाही प्रसाद म्हणावा. तसेच आपण कधी केलेले नाही व करण्याचा काही संभव नाही असे एखादे विलक्षण कृत्य आपल्याकडून करून घेणे म्हणजे हाही एक प्रसादच आहे. तसेच कोणत्याही गोष्टीविषयी आपल्याला त्यांनी आज्ञा करणे ही एक प्रसादच आहे. तसेच ते आपल्या लहरीत असून चांगली किंवा वाईट, खाण्याची किंवा न खाण्याची, उपयोगाची किंवा निरुपयोगी अशी कोणतीही वस्तू त्यांनी आपल्याला दिली तर तोही एक प्रसाद. असे प्रसादाचे पुष्कळ प्रकार त्यांच्याकडून भक्तांकडे येतात. जसे अनेक बऱ्या वाईट विषय वस्तूंनी आपले पाप सत्पुरुषाकडे जाते व त्याचप्रमाणे सत्पुरुषाकडून अधिकाराप्रमाणे कोणत्याही निरनिराळ्या प्रकाराने भक्तावर प्रसाद होत असतो. फार तर काय, सत्पुरुषाचे कोणतेही बरे वाईट व्यवहार हे जगाच्या कल्याणासाठी व प्रसाद रूपच समजावे. मात्र त्या प्रसादाचे परिणाम अधिकारानुसार बरे किंवा वाईट असे दोन्ही प्रकाराने होते. जसे शुद्ध भाव ज्याच्या मनात आहे त्याच्या ठिकाणी सत्पुरुषाकडून जो प्रसाद होईल त्यापासून शुद्ध भावाच्या योगे त्याचे कल्याणच होणार. आणि ज्यांच्या मनात दूषित अशुद्ध भाव आहे, अशुद्ध म्हणजे काही मतलबी किंवा कपट बुद्धीचा संशय विष्ट व अशावर सद्गुरूकडून चांगला जरी प्रसाद झाला तरी त्याच्या अशुद्धतेमुळे त्यापासून त्यांचे कल्याण व अकल्याणासारखेच भासू लागते. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. शुद्ध मनाचा किंवा अशुद्ध मनाचा अशा दोघांवर सत्पुरुषाकडून एकाच रीतीचा प्रसादरूपी प्रयोग झाला तर ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे त्याला तो अनुभव बरा किंवा वाईट येतो. अव्यवस्थित किंवा संशयविष्ट चित्त ज्याचे आहे अशांवर प्रसाद जरी झाला तरी त्याला त्यापासून सुखाचा अनुभव न येता दुःखाचा अनुभव येतो. कारण त्या प्रसादाचा अशुद्ध मनावर परिणाम होऊन ती घाण निघू लागताना त्याला अकल्याण किंवा दुःख भासू लागते व ती घाण निघून गेल्यावर त्याचेही पुढे कल्याणच होते. म्हणून परमेश्वर किंवा सत्पुरुष किंवा पूज्य ठिकाणी शुद्ध भावभक्तीने जाऊन त्याचा सुख देणारा प्रसाद होईल अशी वागणूक ठेवावी लागते. यावरून तुमच्या ध्यानात आले असेल की तुम्ही जो प्रसाद मागता ते तुम्ही दिलेले पापच मागता. ते घेऊ नये, त्याची इच्छा करू नये असे वास्तविक आहे. त्यावर दृष्टी देखील ठेवू नये. सत्पुरुष किंवा परमेश्वरास कोणत्याही दिलेल्या वस्तूंचा उपयोग ते केव्हाही करोत. आपण त्याचा विचार न करता अग्निनारायणात हवन केल्यासारखे किंवा गंगेत अर्पण केल्यासारखे समजावे. पापी जीवांचा यज्ञ. आपण एखाद्या शेतात शौचास जातो. ती घाण माणसे खात नाही व ती त्यांना पचती नाही, परंतु जनावरे व पक्षी ती घाण जर त्यांचे पोषक असेल, त्यांचे खाद्य असेल तर ते खातात व त्यापासून त्यांना अपायी होत नाही. तसे सत्पुरुषाजवळ आलेल्या वस्तूंचा उपयोग जेथे होईल तेथे त्या पचल्या जातील व तेथेच त्यांचा उपयोग केला जातो. सत्पुरुष या पापरूपी विषयवस्तू कोठे पचतील याचा विचार करून जे बाधक होणार नाही तेथे त्या देतात. श्री साईबाबा पुष्कळ दक्षिणा मागत असत, पुष्कळ दक्षिणा घेत असत. आम्ही तर कोणासही मागत नाही, परंतु ते घेत असत, मागून घेत असत. लोक म्हणत यांना याचं काय करायचे, परंतु तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे पापरूपी द्रव्य अशा रीतीने ते घेत ते त्यांनी काही जवळ ठेवले होते काय. तुम्हापासून द्रव्यरूपी पाप मागून घेणे म्हणजे तुमचा आत्मा जो विषय लुप्त आहे त्यापासून त्याला साफ करणे होय. आता तुम्ही म्हणाल आम्ही पुन्हा द्रव्य मिळवतोच, मग या अल्प दिल्याचा काय उपयोग. तर एखादा ज्याचे द्रव्य सत्पुरुषाने घेतले त्याने मग कितीही मिळवले तरी त्यावरील प्रेम सत्पुरुष घेतात. त्याने सत्पुरुषाशी संबंध जोडून ठेवलेला असल्यामुळे त्याच्यातील पाप इत्यादी दोषांचा ओघ सत्पुरुषाकडेच जात असतो. जसे घरात पाणी साठण्याकरता मागील जागेत एक मोरी केलेली असते. त्या मोरीस ते घाण पाणी बाहेर जाण्यास भोक रस्ता नसल्यास ते पाणी तेथेच जिरते. मग पुष्कळ दिवस घाण साठवून त्याची ओल घरात येते किंवा येथे किडे होऊन घरात येतात व पिसवा इत्यादी होऊन घरातील माणसे आजारी पडतात. तसे पुष्कळ जन्माच्या पापाचा मळ संचय पापरूपांच्या व पापी संततीच्या रूपाने आपल्यास व आपल्या वाडवडिलां व मुलाबाळास भयंकर त्रासदायक होतो. मळाचा व जीवाचा संयोग होऊन उवा, डास इत्यादी त्रासदायक प्राणी उत्पन्न होतात. तसेच पापरूपी मळ व आपले जीव यांच्या संयोगाने पापपुरुष व पापी संतती उत्पन्न होते. याबद्दल सविस्तर विषय केव्हा तरी मी बोललो आहे. ते पाप आपल्याजवळ साठते ते दुसरीकडे जाण्याकरता त्याला कुठेतरी रस्ता करून द्यावा लागतो. जसे घाण पाणी काढण्याकरता मोठ्या गटारीशी कनेक्शन जोडावे लागते, म्हणजे त्यात सर्व घाण वाहून जाते. मग कितीही पाणी सोडले
सोडले तरी घाण साठत नाही व धुणे इत्यादी कार्यभाग चालूच असतो व आपल्यास त्यापासून बाधा होत नाही. तो रस्ता कोणता तर सत्पुरुष. यासाठी साईबाबा लोकांकडून दक्षिणा मागून घेत होते आणि त्यांनी न मागताच कोणीही देत असत. याप्रमाणे पापाचा संबंध सत्पुरुषाशी जोडला, व नंतर व्यवहार करताना पुन्हा पाप होतच असले तर ते पाप त्या गटाराप्रमाणे सत्पुरुषाकडे जाते. आपण वस्तू किंवा विषय देत गेलो म्हणजे घाण घेण्याचं मोरी केल्यासारखे होते. काशीत पायखान्यातील पाणी खालून नळ काढून गंगेच्या प्रवाहात सोडून दिले आहे. तेथे कितीही घाण केली तरी वाहून जाऊन पायखाना साफ होऊन निर्दोष होतो. ती घाणे गंगेत मिसळून गंगारूपच होते. सत्पुरुषास गटार समजवायचे, त्याच्याशी संबंध जोडला म्हणजे ते आपणास निर्दोषी करतात. प्रपंचात पाप होतच असते. जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्यात त्यात पाप आहेच, पण त्याची बाधा होऊ नये म्हणून सद्गुरूशी संबंध जोडावा. आपल्या प्रिय वस्तू देऊन व देत राहून आपली घाण म्हणजे पाप धुवून टाकावे म्हणून साईबाबा दक्षिणा मागत असत. ते तुमच्यापासून घेऊन वस्तू जेथे पचण्यासारखे असते तेथे टाकून देत असत. ते जे घेत असत ते सर्वांना वाटून देत नसत. त्यांनी 1-2 ठिकाणी करून ठेवले होती. तुमच्याकडून आलेले पाप ते त्यांना देत असत. तात्या पाटील व एक फकीर अशी 2 ठिकाणे असत, त्यांनाच ते देत असत. सत्पुरुष जेथे असतात त्या ठिकाणी अशी वक्त्याही तयार असतात. त्यांना पक्षपात नव्हता. जसे शेतात शौचास जाण्याची व घाण टाकण्याची जागा असेल तर तेथे डुक्कर, गायी इत्यादी प्राण्यांची व्यवस्था आपोआपच असते. ती जनावरे ती घाण नाहीशी करतात व त्यांना त्याचा बाधाही होत नाही. तसे सत्पुरुषाजवळ लोकांची साठलेली घाण घेण्यास वक्त्या तयार असतात, कारण त्यांना ते पचते, त्यांना त्याची बाधा होत नाही. दुसरा आक्षेप तुम्ही घ्याल की वरीलप्रमाणे ती घाण नाहीशी करणारे ठिकाण असते, हे ठिकाण झाले, परंतु तुमच्या समोरील आलेल्या वस्तू पुष्कळांना तुम्ही वाटून देता असे आमच्या पाहण्यात आहे. जसे भंडारा इत्यादी करतात, मग ते पापच सर्वांना दिले असे होते की नाही? तर नाही, कारण सत्पुरुषाजवळ अशी युक्ती असते की त्या पापाची बाधा न होता उलट त्यापासून घेणाऱ्यास उपयोगच व्हावा. सत्पुरुष एकाच ठिकाणी असे पाप टाकतात की काही ठिकाणी पुष्कळास वाटतात. मग इतक्या ठिकाणी ते पचले जाते काय? गोरगरिबांस कपडे, धान्य, पैसे देतात. पूर्वजन्मानुसार पातकांमुळे जे दरिद्री आहेत त्यांचे पाप नाहीसे करणे हे बाबांचे काम आहे, की हे पाप देऊन पुन्हा त्यांना जास्त पापी बनवणे. असे जर तुम्ही म्हणाल तर वस्तुतः त्यांचे पाप हरण करून दुसऱ्यांचे कमी करण्याचे कार्य जे करीत असतात हे कसे ते सांगतो. यात 2 प्रकार आहेत. तुम्ही परभारे जे गोरगरिबास देतात ते त्यांना परस्पर परमेश्वर समजून दिले तर उभयतांनाही दोष नाही, परंतु आपले पातक कमी करण्याच्या बुद्धीने जे दिले जाते तो मात्र दोष आहे. कारण महिला पाप टाकण्याची ती जागा नाही, त्याकरता सत्पुरुष करून ठेवला आहे. असे असता त्याची फसवणूक केली जाते. तुम्ही आपल्या सुखासाठी ही जी कृती केली त्याचे फळ भोगण्यासाठी पुढील जन्मी तुम्हास भिकारी व्हावे लागेल. तरी आपल्या पापाचा नाश होण्यासाठी त्या गोरगरिबास काही न देता त्याचे कष्ट व दुःख पाहून व श्रम पाहून त्यांचा त्रास दूर करणे आपले कर्तव्य आहे असे समजून द्यावे किंवा त्यांना परमेश्वर समजून घ्यावे म्हणजे दोष नाही. सत्पुरुषाजवळ आपले पाप नेऊन टाकले तरी हरकत नाही, कारण त्याने ती जागा याच कारणासाठी करून ठेवलेली आहे. उकिरड्यावर कोणी घाण टाकीत असता माझ्या ठिकाणी घाण टाकू नका असे तो उकिरडा म्हणू शकत नाही. तुमच्याजवळील वस्तू तुम्ही पुण्य घडावे म्हणून दुसऱ्याच देता. त्या सत्पुरुषाकरवी दिल्या तर ते जसे फिल्टर केले असता घाणेरडे पाणी शुद्ध होते, तसे सत्पुरुष फिल्टर म्हणजे शुद्ध करून ते पाप पुण्यरूप करून त्यांना देतात. सूर्याकडून अदृश्य क्रियेच्या वेळी घाणेरडे पाणी शुद्ध होऊन मेघवृष्टी इत्यादीद्वारा पुन्हा आपणास मिळते, तसे पाप शुद्ध करून दुसऱ्याच दिले जाते. जशी सूर्याकडून पाणी शुद्ध होण्याची प्रक्रिया गुप्त आहे, तशी पाप शुद्ध होण्याची क्रियाही गुप्त आहे. सद्गुरू पापाची वस्तू शुद्ध करून इतरांना देतात व त्यायोगे त्यांचे पाप हरण करतात. जसे फिल्टर म्हणजे शुद्ध झाल्यानंतर पूर्वीचे घाण पाणी बाधा करू शकत नाही, तुषारताची तृष्णा भागवित असते, तसे सत्पुरुषाच्या दृष्टीने व क्रियेने त्या वस्तू पुण्यरूप होऊन त्या दिल्या असता कोणासही बाधा न होता पुण्य लागते व त्याचे पाप हरण होते. सत्पुरुषास जे काही दिले जाते त्याचा त्यांना काही उपयोग नसतो, पण देणाऱ्याचा मात्र फायदा होतो. गंगेची पूजा करताना हळद, कुंकू, सौभाग्यपैकी काही मंगळसूत्र वगैरे दागिना, कंकण, चोळी, लुगडे व यथाशक्ती काही दक्षिणा वगैरे त्या प्रवाहरूपी गंगेत टाकून दिल्यावर काही बुडून वाहून जातात, काही तळाशी जाऊन बसतात. त्यायोगे तर त्या गंगेला काही कोणत्याही प्रकारे उपयोग नाही व ती करूनही घेत नाही, परंतु त्या गंगेत टाकणाऱ्याचा मात्र गंगार्पण केल्याचा पुण्यरूपाने फायदा पदरी आला.
किंवा दुसरे उदाहरण, यज्ञयाग करताना मोठमोठ्या अग्निकुंडात अनेक प्रकारची हविद्रव्ये, गहू, तिळ, तांदूळ, डबेच्या डबे तुपाच्या धारा, काही नारळ, सुपाऱ्या, देवीच्या प्रित्यर्थ हवन असल्यास लुगडे, चोळी वगैरे अशाच महत्त्वाच्या पुष्कळ वस्तू अर्पण करून हवन केले जाते. यात त्या अग्निनारायणाला काय फायदा आहे, परंतु त्या वस्तूचे हवन करणाऱ्याचा मात्र पापरूपी जीव पुण्यरूपी होऊन इहलोकी परलोकी सर्व प्रकारचे सर्व कल्याणच होत असते. तसे सत्पुरुष गंगाजवळ अग्निनारायण याप्रमाणे समजा. त्यांच्याकडे काही दिले गेले तर त्या दिलेल्या वस्तूंबरोबर आपले दोष व पाप जीव दिल्यासारखे होऊन किंवा त्या दूषित पापी जीवाचे हवन केल्यासारखे होऊन आपला आत्मा शुद्ध व पवित्र झाल्याचे फळ आपणास मिळते व इहलोकी परलोकी सर्व सुखभोगाच्या प्राप्तीचा अधिकारी आपण होतो. सत्पुरुषी अग्निनारायणाच्या ठिकाणी आपल्या पापी जीवाचे हवन होऊन मोठ्या यज्ञयागादिकांचे फळ मिळाले असे होते. भावभक्ती व श्रद्धा करून जे कोणी या अध्यायाचे नित्य पठण श्रवण करतील त्यांना सत्पुरुषाच्या समागमाचे व सेवाधर्माचे फळ मिळून सद्गुरू कृपा प्रसाद लवकर प्राप्त होईल व इहलोकाचे व परलोकाचे सर्व इष्ट हेतू फार थोड्या वेळात साध्य होतील व आपल्या घरातील व परिवारातील सर्व संबंध दोष नाहीसे होतील व आपला संबंध नेहमी सत्पुरुषांची व परमेश्वराशी जोडला जाईल असे निश्चयपूर्वक समजावे. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया सर्व पाप हरण विवरण नाम षड्विशो अध्याय संपूर्ण. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.